हा खूप मोठ्या षडयंत्राचा भाग आहे। ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे। हा फेक व्हिडिओ आहे, एवढंच मी माझ्या ओबीसी बांधवांना अगदी जबाबदारीने सांगेन। त्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर समाज माध्यमावर आपल्याबद्दल तीव्र भावना ह्या काही लोकांच्या माध्यमातून काही लोक बोलतायत, पण त्यांना माझं एक सांगणं आहे, आताची वेळ आहे ना, ही वेळ ओबीसी मध्ये एकी आणि ओबीसीनी एकत्रित येऊन लढाई उभी करण्याची आहे। आपल्या सोबतचे सहकारी आहेत लक्ष्मण वाघमारे, त्यांनी त्या व्हिडिओ बद्दल मत व्यक्त केले, प्रतिक्रिया दिली। त्यांचे काही गैरसमज असतील, हे बघा, ते माझे चांगले मित्र आहेत, आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत नवनाथ वाघमारे, आणि त्यांना मी बोलेन, त्यांचा माझा डायलॉग आहे, त्यामुळं, आणि तो लढणारा कार्यकर्ता आहे, तो काय असा फेक व्हिडिओला बळी पडणारा कार्यकर्ता नाही। मला जेवढे नवनाथ वाघमारे माहिती आहेत तेवढे, पण त्यांच्या मनात काही गैरसमज असेल तर मी त्यांच्याशी फोनवर बोलेन। दुर्दैव व्यक्त केले आणि लक्ष्मण हाके यांनी माफी मागायला पाहिजे असं सुद्धा बोलतो। लक्ष्मण हाके महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षापासून काय करतोय काय नाही करत माझ्या ओबीसी बांधवांना माहित आहे, त्यामुळं असा प्रश्नच उद्भवत नाही। मी जी चूक केलीच नाही त्या चुकीची माफी मागायचा प्रश्न येतच नाही। मी गेल्या 2 वर्षापासून 300-350 जातीच्या एकीची, त्यांच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतोय। मी जे कृत्यच केलं नाही त्या कृत्याबद्दल मी कशी काय माफी मागेन? आणि राहिला प्रश्न ओबीसी चळवळीचा, भुजबळ साहेबांचं माझं सकाळी बोलणं झालेलं आहे चांगल्या पद्धतीनं। भुजबळ साहेबांच्या माझ्या पाठीवरती हात ठेवलेला आहे आणि आमची लढाई आम्ही कशा पद्धतीने पुढे न्यायची याच्यावर आम्ही प्लॅन करत आहोत। त्यामुळे अशा काही फेक व्हिडिओला नवनाथ वाघमारे बळी पडतील असं मला वाटत नाही, आणि ही लढाई पुढे चालत राहील। फेक म्हणजे षडयंत्र रचलेलं आहे, गाडी फोडण्यात आली, कधी रात्रीच्या वेळी गाठून हल्ला करण्यात आला, डॅमेज करण्याचा प्रयत्न रोजच चालू आहे। आणि अशा गोष्टी एआय द्वारे, आता एआय टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे काही होतंय। इथं देशाच्या पंतप्रधानांना, मुख्यमंत्र्यांना सोडत नाहीत। माझ्या ओबीसी बांधवांना एवढीच हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपली ही चळवळ उभी करण्याची वेळ आहे। त्यामुळे आता पंतप्रधानांना सोडलं जात नाही, तर मी तर छोटा आंदोलक आहे, रोज हजारो लोकांमध्ये सामील होणारा कार्यकर्ता आहे। कोण लोक आहेत ते 2-4 लोक आहेत, मी वेळ आल्यावर निश्चित सांगेन, पण फेक करतायत। ओरिजिनल काहीतरी करा ना। ओरिजिनल काय असेल, कुठल्या डायसवर, कुठल्या पोडियमवर, कुठल्या सभेमध्ये असं काय असेल तर दाखवा ना। आहेत 3-4 लोक, मी डिपार्टमेंटला नावही दिलेले आहेत। डिपार्टमेंटचं बारीक लक्ष आहे या लोकांवरती, ते कुठं बसतात, काय करतात, कुणाचं त्यांना फीडबॅक आहे, त्यांचा उद्योग काय, त्यांची बॅक हिस्ट्री काय आहे, डिपार्टमेंटकडे इत्थंभूत त्यांनी त्यांची आता तयार केलेली आहे सगळी। आता त्यावर मी बोलणार नाही। ते आपल्या चळवळीमधले आहेत नाही, चळवळीचा माणूस असं कसं करू शकेल? हे फक्त ओबीसीचं आंदोलन डॅमेज करण्याच्या दृष्टिकोनातून केलेला व्हिडिओ आहे, याच्यामध्ये कुठलीही सत्यता नाही। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीमध्ये आहेत। हे बघा, ओबीसी बांधव आपल्या हक्क अधिकाराची लढाई एक संघर्ष यात्रा काढून महाराष्ट्राच्या शासन व्यवस्थेला दाखवून देतील, आणि बेजबाबदार, बेकायदेशीर, जे घटनेला अपेक्षित नाही अशा पद्धतीचं कृत्य जर महाराष्ट्र शासनानं करायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला ओबीसी एकत्र येईल आणि महाराष्ट्र शासनाला या गोष्टीचा जाब विचारेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची मंडल यात्रा उद्या नांदेडमध्ये येत आहे। त्यांना कुणी अधिकार दिला? हा मंडल यात्रा काढण्याचा नैतिक अधिकार राष्ट्रवादीला आहे का? त्यांनी जाहीर करावं। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला जाहीररित्या पाठिंबा देणारे हे शरदचंद्रजी पवार, बजरंग सोनवणे, राजेश टोपे, तुम्ही मंडल यात्रा काढताय? ओबीसी ओळखू नये तुम्हाला चांगला? तुमच्या हातून ओबीसीची वोट बँक संपली म्हणून ह्यांनी हा पोर खेळ लावलेला आहे। ओबीसीना कळून चुकलेलं आहे काय ओबीसीचं आरक्षण कुणी संपवलंय हे माहिती आहे ओबीसीना। त्यामुळे ही फेक यात्रा आहे, मंडल यात्रा आहे। ही मंडल यात्रा नाही। मंडलचं काय धोरण होतं, काय तत्व होती, यांच्या पक्षाच्या प्रमुखानं कधी पाळली का? आणि त्यांचा मंडलचा संबंध काय? मंडल आयोग इम्प्लिमेंट होत होता देशभरामध्ये, योगायोगाने हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांची सही झाली। इथं कुठलाही मुख्यमंत्री असता तर ही सही होणेच होती, पण मंडल आयोगाच्या किती शिफारशी लागू झाल्या? त्यामुळं ह्यांना नैतिक अधिकार नाही। मंडलचं नाव घेण्याचा सुद्धा नैतिक अधिकार ना पवारांना आहे ना राष्ट्रवादी पक्षाला आहे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.